रावेर शहरातील सर्व बँका आणि कार्यालयांच्या जवळ असलेल्या भर वस्तीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घरात आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। याबाबत येथील पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून या धाडसी चोरीमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की भारतीय जनता पक्षाचे रावेर शहराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक दिलीप पाटील आणि त्यांचे मोठे बंधू आणि निवृत्त नायब तहसीलदार बंडू पाटील याच रामबाग परिसरात राहतात। मध्यरात्रीला अज्ञात चोरट्यांनी दिलीप पाटील यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला आणि ज्या खोलीत कोणीही राहत नाही अशा खोलीतील कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम रामवली। सोन्याची पोत, अंगठ्या, चपलाहार असे सुमारे 11 तोळे वजनाचे सोने आणि पायातील चांदीच्या तोरड्या व 10 लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले। या चोरीची माहिती मिळताच सकाळीच पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली। विभागीय पोलीस अधिकारी अनिल बुडगुजर यांच्यासह जळगाव येथून ठसे तज्ञ आणि श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते। श्वान पथकाने त्यांच्या घरातील मागील बाजूला माग दाखवला आहे। या चोरीबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीची नोंद करण्यात आली आहे। श्री पाटील यांच्या घराच्या आसपास शहरातील सर्वच महत्त्वाच्या बँका आणि दवाखाने आहेत। अशा भर वस्तीतील घरी अशी धाडसी चोरी झाल्याने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे।